पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत सुशीला सुधीर दोघेही एकसाथ रस्त्याने चालत असतात. तेव्हा सुशीला बोलते, आपला मुलगा शार्दूल आता कुठे असेल, काय करत असेल, सुधारला असेल की नाही, नोकरी धंद्याला तर असेल ना, त्याला मुलगा झाला वगैरे असेल की नाही, असा विचार करत दोघेही घरी जातात. दुसरीकडे अखिल, भास्कर आणि घरातले सगळे पिकनिकची तयारी करत असतात. तेवढ्यातच अखिलला तनयाचा फोन येतो. अखिल फोन घेऊन बाहेर येतो आणि बोलतो, तनया तू आता का कॉल केलास, आमची पिकनिकची तयारी चालू आहे, मला आता बोलता येणार नाही. तनया पिकनिक ऐकते आणि तिच्या डोक्यात एक प्लॅन सुरू होतो. अखिलला बोलते, अरे अखिल, मला पण पिकनिकला जायचं होतं, मी पण पिकनिकला येते तुमच्यासोबत. तेव्हा अखिल बोलतो, अगं तू कशाला येतेस, तू नको येऊ आमच्यासोबत. तेव्हा तनया म्हणते, अरे तू का असं करतोस, पिकनिकला पण येऊ देत नाहीस आणि घरी पण आपल्याबद्दल काही तुझ्या फॅमिलीला सांगत नाहीस. अरे येऊ दे ना मला प्लीज. आणि कोणी विचारलं तर तू बोल ना, मी हिला इन्व्हाइट केलं आहे म्हणून, बघ आपल्याला कोण काहीच बोलणार नाही, असं तनया त्याला बोलते. तनया खूप हट्ट करत असते, त्यामुळे अखिलसुद्धा तिला हा बोलून टाकतो. तेवढ्यात भास्कर येतो. बोलतो, अखिल अरे तू इथे काय करतोयस, कोणाशी एवढं फोनवर बोलतोयस, तिकडे तयारी करतोय आपण आणि तू इथे फोनवर बोलतोयस. तेव्हा अखिल बोलतो, तनयाचा कॉल आला होता, तिला मी पिकनिकबद्दल बोललो आहे, ती यायचं असं बोलते. तेव्हा भास्कर बोलतो, अरे चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही, जेवढी जास्त लोक असतील तेवढी मज्जा येईल, बोलव तिला पण. तनया हे ऐकून भरपूर खुश होते आणि विशाखाजवळ जाते. विशाखा आणि तिचा पीए त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत असतात. तेव्हा तनया बोलते, मॉम माझ्याकडे एक जबरदस्त सॉलिड असा प्लॅन आहे. मॉम आपला काय प्लॅन होता, वसुंधराचं लग्न व्हायला पाहिजे आणि डबल धमाका करायचा, पण आता माझ्याकडे एक आयडिया आली आहे. बघ ना, ते ठाकूर सगळे ट्रिपला जात आहे, मला पण इन्व्हाइट केलं, मग मी पण जाते तिकडे. ती वसुंधरा पण असेल तिकडे, ती येणार आहे तिकडे. तनया बोलते, ती वसुंधरासुद्धा तिकडे येणार आहे, तिच्यासोबत चांगली मैत्री करते, विश्वास बसते लसी, आणि लग्नानंतर तिला मी हाकलून देते. मॉम मी वसुंधरासोबत राहते आणि तिचे सगळे सिक्रेट माझ्याकडे काढून घेते आणि लग्न झाल्यावर तिलाच हाकलावून लावते. म्हणजे कसं आहे, पिकनिक पण होईल आणि मस्त असा आपला प्लॅन पण सेट होईल. चालेल का तुला. विशाखा रागात बोलते, तुला कळते का काय आता मी काम करते, तू निघ आता इथून, आताच्या आता निघून जा. तनया बोलते, सॉरी मॉम, तुला प्लॅन आवडला का. विशाखा बोलते, हो आता जा तू इथून प्लीज. त्यावर तनया बोलते विशाखाला, आय लव्ह यू मॉम, आणि निघून जाते. त्यानंतर विशाखाचा पीए त्यांच्याकडे बघतच राहतो. विशाखा म्हणते, ती जरा जास्तच लाडावली आहे ना, म्हणून अशी बोलते. त्यानंतर विशाखा आणि पीए बोलत असतात. पीए बोलतो, मॅडम तुम्ही खूप वर्ष ज्या प्रॉपर्टीच्या मागे लागला आहात ना, ती प्रॉपर्टी मालक काय द्यायला तयार नाही, पण एक माणूस असा आहे जी ती प्रॉपर्टी आपल्याला मिळवून देऊ शकतो, असा एक माणूस आहे. विशाखा म्हणते, कोण आहे तो. पीए म्हणतो, पालघर जवळच राहतो, त्याचं नाव लकी आहे, लोकल गुंडा आहे, पण कामं सगळी करून पटापट देतो, आपलं काम पण लवकर करून देईल. तेव्हा विशाखा बोलते, अरे आपण इकडे राहतो, तो तिकडे पालघरला राहतो, कसं काय काम करून देणार. तेव्हा पीए बोलतो, एकदा मॅडम बोलून तर बघूया आपण त्याच्याशी. लकी भाई म्हणजेच वसुंधराचा पहिला नवरा शार्दूल, तो गुंडा बनलेला असतो. लोकांना धमकावणे, वसुली करणे, मारहाण करणे अशी तो कामं करत असतो. त्याने एका बिल्डरला पकडून ठेवलं असतं आणि शार्दूलने त्याच्याकडूनच पैसे घेतले असतात आणि शार्दूल त्याला पैसे देत नाही, उलट त्याला जास्त मारहाण करत असतो. शार्दूलला बिल्डरला मारताना खूप आनंद होतो. शार्दूल बिल्डरला जीव घेण्याची धमकी देतो आणि इकडे ठाकूर कुटुंबाची पिकनिकची तयारी झालेली असते. सगळे पिकनिकला तयार असतात.